भारताच्या हल्ल्याचे पाकच्या राजकीय व्यवस्थेला देखील हादरे बसताना पाहायला मिळते। सैन्य प्रमुख मुनीर विरोधात पाकिस्तानात तीव्र संतापाची लाट देखील पाहायला मिळत आहे। तुरुंगात असलेला इम्रान खान यांचे समर्थक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि इम्रान खानला सोडा, मुनीरला हकला असं देखील यावेळेला सांगण्यात येते। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार करण्यात येतोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत असल्याची माहिती आता समोर येते आहे। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार करण्यात आलेला आहे। याची आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान जो आहे तो गोळीबार करण्यात येतोय। दहशतवादाला पोहोचणारा पाकची चौफेर घेराबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सीमेवर भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवर कोंडी करण्यात भारताला यश आलंय। अमेरिकेनं पाकला फटकारलेला आहे। युरोपियन युनियन सध्या भारतासोबत असल्याचं पाहायला मिळतंय। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी करण्यात भारताला यश आल्याचं पाहायला मिळत आहे। सीमेवर भारत, घरात बंडखोर जे आहेत ते भारतानं पाकचे शेकडो ड्रोन जमीनदोस्त केलेले आहेत। जवळपास 52हून जास्त मिसाईल्स भारतानं पाडलेल्या आहेत। पाकिस्तानचे सारे मनसुबे भारतानं उधळून लावले आहेत। पाकिस्ताननं भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। 12 शहरांवरती जवळपास हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु S-400 हा संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते जमीनदोस्त केलेले आहे। शेकडो ड्रोन भारतानं जे आहे ते पाकिस्तानचे जमीनदोस्त केले आहेत। भारताच्या सुदर्शनचा अग्निप्रपात पाहायला मिळालेला आहे। पाकचे अनेक ड्रोन जे आहेत, शेकडो ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत। S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर यावेळेला करण्यात आलेला होता। भारतामध्ये भारतीय हद्दीमध्ये शिरलेले शेकडो ड्रोन जे आहेत ते S-400 उडवलेले आहेत। पाकिस्तानची जोन चायना मेड J-11 विमानं देखील यावेळेला नेस्तनाबूत करण्यात आली आहेत। अमेरिकेनं पाकला दिलेली 2 F-16 विमानं देखील यावेळेला भारतानं नेस्तनाबूत केली आहेत।